दहावीतील विद्यार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध। आम्ही 10वीचे विद्यार्थी समाजाच्या दृष्टीने आम्ही फक्त एक वर्ग, एक परीक्षा किंवा काही शाळेत नोंदवलेले नाव आहोत, पण आमच्या प्रत्येकाच्या छातीत एक संपूर्ण जग कोसळतोय, एक भावनांचा वाळवंट उसळतो की प्रश्नांचं गार्दिक हृदयाला दाटवतो। आज त्या सगळ्याच्या साठा आम्ही तुमच्यासमोर उघडका मनाने ठेवत आहोत। आज आमचं मनोगत आहे, आमचं आयुष्य सुरुवातीपासूनच एक शर्यत आहे। लहानपणीच आम्हाला शिकवलं गेलं की मोठं व्हायचं तर डॉक्टर, इंजिनियर व्हा आणि त्याच्यासाठी पहिली पायरी म्हणजे 10वी। ही परीक्षा आमच्या भविष्याचा निर्णय करणारी महायुद्ध आहे असं आम्हाला सांगितलं जातं। म्हणूनच आमच्या खांद्यावर केवळ पुस्तकाच्या बॅगेचा त्रास नाही, तर कुटुंबाच्या उपेक्षांचं, स्वतःच्या स्वप्नांचं आणि समाजाच्या मूल्यमापनाचं एक अग्निसमान ओझं आहे। आमच्या दिवसाचा प्रत्येक क्षण मोजला जातो। सकाळची अलाराम घंटी ही एक लढाई भोग्यासारखी वाटते। नाश्त्याची गडबड, सायकलवरची धावपळ, वर्गातल्या अखंड खोलवर जाणारा अभ्यास, कोचिंगचे वेळापत्रक आणि रात्रीपर्यंत चालणाऱ्या चिमुकल्या खोलीतील एकांतिक शिक्षण सत्र, आमचं बालपण, आमच्या झोप, आमचे खेळ, आमचे छंद हे सर्व या एकाच युद्धासाठी बलिदानास दिले जातात। कधी कधी आम्हाला वाटतं की आमचं जगणं हे फक्त एका पेपरसाठी आणि एका टक्केवारीसाठी संकुचित झालंय। आमच्या भोवती एक दृश्य तुलनेचं जाळं विणलं गेलं आहे। कोणाचे किती मार्क्स आले, कोण कोणत्या कोचिंगला जातो, कोणाची प्रगती कशी आहे, हे सर्व चर्चा आमच्या कानावर येतात आणि आमच्या मनात एक अस्वस्थता निर्माण करतात। प्रत्येक चाचणी परीक्षेनंतर मिळणारे गुण आणि शिक्षकांच्या नजरेत असलेलं अर्थ आमच्या आत्मविश्वास ठरतो। कमी मार्क्स आले की जगण्याचीच भीती वाटू लागते। मग काय झालं, पुढे काय करणार, अशा प्रश्नांची भूते आम्हाला पाठावर सावरतात। या सगळ्यात आमचं खरं मी हरवून बसल्यासारखं वाटतं। आम्हाला काय हवं, आमची आवड काय आहे, आम्हाला जगताना काय करायचं, या प्रश्नांना उत्तर देण्याची आमची फुरसतच नसते। आम्हाला फक्त पुढे जायचं, धावायचं, परीक्षा द्यायची आणि टॉप करायचं। कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही एक यंत्र बनलो आहोत जे फक्त अभ्यासाची उत्तरं उत्पादन करतात, पण आमच्या या लढाईत काय सुंदर क्षण असतात। वर्गातल्या मित्रांबरोबर चेहऱ्यावर पेन चालवून केलेल्या हास्य, टीचरांनी सांगितल्या एका विनोदावर सगळ्यांनी एकवटून हसणं, एखाद्या क्लासमध्ये चर्चा करताना मिळणारं समाधान आणि एकमेकांची धनी होणारी मैत्री, हे सगळे क्षण आमच्या या तणावग्रस्त जगण्यातील ताजेतवाने वाऱ्यासारखे असतात। ते आम्हाला सांगतात की आम्ही एकटे नाही, आमच्यासारखे शेकडो आहेत जे समुद्राप्रमाणे खोल व्हायसाठी धडपडत आहेत। रात्री झोप येईनाशी झाल्यावर जेव्हा पुस्तकांसमोर बसून डोळे जड होतात, तेव्हा मनात अनेक विचार येतात। हे सगळं करून काय होणार, आपण यशस्वी होऊ का, आपलं स्वप्न खरं होईल का, अशा अनंत शंकाने आमचं मन ग्रास्त जातं। कधी कधी अश्रूंच्या लोण्याने उशी होते, पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तीच धावपळ सुरू होते, कारण थांबण्याचा पर्याय नसतो। आम्हाला माहित आहे की आमच्या पालकांच्या मनात आमच्यासाठी प्रेम आणि काळजी आहे, त्यांना आमचं भलं वाटावं, पण कधी कधी त्यांच्यापेक्षा त्यांची काळजी आमच्यावर ओझं वाटू लागते। त्यांच्या म्हणण्यानुसार चाललो तर आपण स्वतःचाच विश्वासघात केल्यासारखं वाटतं। आपल्या मार्गाने जाऊ इच्छितो तर त्यांची निराशा बघवत नाही। हा द्वंद्व युद्ध आमच्या मनात रोज चालू असतं। परीक्षा जशी जशी जवळ येते तशी हवा अजूनच गडूड होते। प्रश्नपत्रिका बघितल्यावर मनात येणारी भीती, लेखी उत्तर लिहिताना कापत असलेले हात आणि शेवटी पेपर दिल्यानंतर मनात उठणारी विचित्र शून्यता, सगळं अनुभव आमच्या ठिकाणी एक अविस्मरणीय छाप सोडतात। पण या सगळ्या आगीतूनच आमचा जन्म होतो। आम्ही शिकतो निर्णय घेण्याची जबाबदारी स्वीकारण्याची आणि अडचणीशी सामना करण्याची ताकद। प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश आम्हाला एक धार देतो, आमच्या स्वप्नांना पंख फुटवतात आणि ते पंखच आम्हाला पुढे नेतात। तर जागा आम्हाला फक्त एका गुणसंख्या, एक शाळा किंवा एक नाव म्हणून बघू नका। आमच्यामध्ये एक जिवंत बंधन आहे, एक उमेद आहे, एक भीती आहे आणि एक आशेचा किरण आहे। आम्हाला तुमच्या समर्थनाची, मार्गदर्शनाची आणि म्हणूनच थोड्या स्वातंत्र्याची गरज आहे। आम्हाला विश्वास द्या, आम्ही ही लढाई देत आहोत, फक्त तुमच्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी आणि आमच्या स्वप्नांसाठी। कारण शेवटी आम्ही केवळ विद्यार्थी नाही, आम्ही उद्याचे निर्माते आहोत आणि आज जे दडपण आणि ताण सहन करत आहोत तेच आम्हाला उद्या अधिक क्षम आणि संवेदनशील मानव बनवणार आहे। तुमच्याच 10वीचा प्रत्येक विद्यार्थी, तुमचाच 10वीचा प्रत्येक। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।